पुराणामध्ये घर बर्बाद होण्याचे मुख्य 7 कारणे सांगितले आहेत। पहिले कारण हे आहेत की आपण शिवलिंगावर टँकरभर गंगाजल 21,000 बेलपत्रही अर्पण करत असेल। आपण मंदिरामध्ये बसले आहेत आणि दर्शन करणारे येत राहिले आणि कोणालाही दर्शन करू दिले नाही आणि आपण गंगाजल अर्पण करत राहिले, आपण बेलपत्र समर्पित करत राहिले, आपण स्वतः पूजा करत राहिले आणि दुसरा व्यक्ती ना जाणे कोणत्या भावाने कोणत्या रूपाने येऊन भगवंताची सेवा करणार होता, पण पंडितजींनी आपल्या चक्करमध्ये त्याला जल अर्पण करू दिले नाहीत। पंडितजींनी आपल्या चक्करमध्ये त्याला बेलपत्र अर्पण करू दिले नाहीत। पहिली चूक ही आहे की भगवंताच्या भक्ताला भगवंतापासून दूर केले। दुसरे कारण भगवंताची पूजा करत आहेत, 21,000 बेलपत्रही अर्पण करत आहेत, गंगाजलही अर्पण करत आहेत, चंदन अबीर गुलाल अर्पण करत आहेत आणि तुम्ही पूजा करून उठल्यानंतर तुमच्यामध्ये अहंकार अभिमान नसला पाहिजे की मी जे अनुष्ठान केले आहे त्याच्याबरोबर कोणीही करू शकत नाही। तिसरे कारण देवाची सेवा तर तुम्ही करत आहेत, देवाची चाकरीही तुम्ही करू लागले आहेत, देवाची आराधनाही करत आहेत, दिवाही लावत आहेत, धूपबत्तीही लावत आहेत, स्नानही घालत आहेत, पंचामृताने स्नानही करवत असेल, सर्व पूजा अर्चना सर्व करत असेल, पण असे होत असेल की या सर्व पूजा अर्चना केवळ 3 घंटा करत आहेत आणि बाकी वेळेत कोणत्या ना कोणत्या जीवात्म्याला दुःख पोहोचवत असेल आणि तुमच्यामुळे तो दुःखी असेल तर तुम्हाला त्या सुखाची अनुभूती होणार नाही। चौथे कारण ज्या मंत्राला आपण बोलत आहेत, वाचत आहेत, स्मरण केले जात आहेत, ज्या देवाच्या माळा आपण जपत आहेत तर त्यात कोणतीही त्रुटी नसावी। आपण पूजा पाठ करत आहेत, पूजा अनुष्ठान करत आहेत, त्यामध्ये काही ना काही चूक जरूर होत आहे, हे चौथे कारण आहे। पाचवे कारण आपण जे दान करत आहेत, पुण्य करत आहेत, सत्कर्म करत आहेत ते कोणत्या जागेवर लावले पाहिजे। गाय, मुलगी आणि लक्ष्मी 50 वेळेस विचार करून तेव्हा कोणाला द्यावी। मुलगी अशा कोणालाही विवाह करून देऊ नये की जो मदिरापान करत असेल, मांसाहार करत असेल, वैश्यवृत्ती करत असेल, तो मुलीचा सन्मान करणार नाही। मुलगी रडली तर कन्यादान करणाऱ्यालाही रडावे लागेल। दुसऱ्या नंबरला गाय, गाय माता, गाय अशा ब्राह्मणाला दान देऊ नये की ब्राह्मणाच्या घरामध्ये स्वतःला राहण्यासाठी जागा नसेल, गायीला तुम्ही दिले आणि गायीने जोपर्यंत दूध दिले तोपर्यंत बांधून ठेवले आणि एखाद्या गाडी सोन्याच्या चक्करमध्ये तीच गाय कसाईने काढली तर बदवा शाप तुम्हाला लागेल। मुलगी, गाय आणि लक्ष्मी पैसेही अशा भिकाऱ्याच्या कटोरीमध्ये टाकू नयेत की तो घेऊन मदिरा पानामध्ये लावेल, वैश्यवृत्तीमध्ये लावेल। जर त्या भिकाऱ्याच्या कटोऱ्यामध्ये पैसे टाकले आणि त्याने सायंकाळी जाऊन ते पैसे मदिरा पानामध्ये लावले तर लक्ष्मी रडते की तू मला गलत जागेवर दिले आहेत, त्यामुळे तुला रडावे लागेल। तेव्हा व्यक्तीला रडायची वेळ येते आणि व्यक्ती रडतो। गाय, मुलगी, लक्ष्मी 50 वेळेस विचार करावे की आपण चांगल्या जागेवर देत आहेत की नाही। चांगल्या जागेवर दिले तर संपदा वाढते, सुख येते। मुलगी सुखी असेल तर माहेरचे लोक सुखी राहतात, गाय सुखी असेल तर संसार सुखी राहील। आपण जे धन दिले, पैसे दिले एखाद्या भिकारीच्या कटोऱ्यामध्ये आणि त्यांनी गलत जागेवर लावले तर रडावे तुम्हाला लागेल। आजकालच्या भिकाऱ्यांना जेवण दिले तर ते घेत नाहीत। पहिल्या जमान्यात जेव्हा भिक्षुक यायचे तर ते जेवायला मागायचे। 6वे कारण आपल्या दुःखाचे कारण सांगितले आहेत। आदर, सन्मान, घरातील जे मोठे आहेत, वृद्ध आहेत, आपले जे आदरणीय आहेत त्यांचा सन्मान करत नसेल। खूप सुंदर सांगितले आहेत की ज्या घरामध्ये आई वडिलांची इज्जत होत नाही त्या घरामध्ये कधीही बरकत होत नाही। 6वे कारण आहेत सन्मान, आदर होत नसेल तर बर्बादीचे कारण आहेत। 7वे कारण कोणाचेही बेकार धन आपल्या घरामध्ये आले तर आपल्या घरामध्ये चांगले काम करत आहेत, चांगले सत्कर्म करत आहेत,
तर चांगली कवडी आली असेल आणि समजले तर एक कवडी अशी आली आहेत की ती डॉक्टरांना भरावी लागत आहेत, सर्व धन मेडिकलमध्ये भरावे लागत आहेत. गलत जागेवर लागत असेल, ऍक्सिडेंट मध्ये लागत असेल, ती कवडी गलत जागेवर धनाला घेऊन जात असेल, समजावी की ती कवडी बेकार आली आहे, ती सर्व बर्बाद करण्याला लागली आहेत. त्या कवडीला ओळखले पाहिजे. जी कवडी कोणती आहेत? 7वे कारण शिवमहापुराणाचे लिंग पुराणाचे लिहून ठेवावे की एक कवडी शोधावी की ती कवडी कोणती आहेत, किती घरामध्ये आली आहेत आणि बर्बाद करून निघून गेली. त्या कवडीला शोधावे, त्या पैशाला शोधावे. तो 1 रुपया कोणता आला आहे, ते धन कोणते आले आहेत, ते आपल्याला बर्बाद करून गेले आहेत. जर एखादा मोठा रोग जीवनामध्ये येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या मुखाला जिंदगीवर शुद्ध ठेवायचे असेल, मुखामध्ये कधीही मोठा आजार येऊ नये असे वाटत असेल तर 2 गोष्टी आपल्या जिंदगीमध्ये लक्षात ठेवावे की एक, देवाचे पडलेले निर्मल्याला कधीही ओलांडले जात नाही आणि दुसरे, आपल्या मुखामध्ये पान गुटखा खाऊन जो मंदिराकडे रस्ता जातो, देवाच्या दरवाजाकडे रस्ता जात असेल तिथे आपल्या मुखातून थुंकले जाऊ नये. जेवढेही लोक त्यावरून ओलांडून जातात तेवढे दोष आपल्याला लागते, आपले जीवन नष्ट होते. 2 गोष्टी आपल्या जिंदगीमध्ये लक्षात ठेवाव्या की आपण कधीही धोका खाऊ शकत नाही. एक, गाईला आपल्या घरातून 1 रोटी द्यायला चालू करावे, जिंदगीमध्ये कधी धोका खाणार नाही. दुसरे, स्नान करत्या वेळेस किंवा भोजन करत्या वेळेस किंवा तीर्थाच्या ठिकाणी गंगा, नर्मदा, सरस्वती, मंदाकिनी जेवढ्याही नद्या पवित्र आहेत यामध्ये जेव्हा स्नान कराल किंवा घरामध्ये स्नान कराल त्यावेळेस गंगे हर किंवा नर्मदे हर हे 2 शब्द बोलायला चालू करावे. कधीही जिंदगीमध्ये धोका खाणार नाही. ह्या संसारामध्ये येऊन या 5 लक्ष्मीचे आदर करावे. त्याची जिंदगी कधी बेकार होणार नाही. कोणकोणत्या 5 लक्ष्मी आहेत? पहिल्या नंबरला आहेत आई, दुसऱ्या नंबरला बहीण, तिसऱ्या नंबरला मुलगी, चौथ्या नंबरला सून आणि 5व्या नंबरला आहेत पत्नी. ह्या 5 यांचे जर सन्मान केले तर जगाचे कल्याण होईल. ह्या 5 लक्ष्मीचे आदर करणारा व्यक्ती कधीही मागे वळून बघणार नाही. आपल्या आईचा सन्मान करणारा ह्या ज्या लक्ष्मी आहेत त्यांचा सन्मान केला तर व्यक्तीला मागे पलटून पाहण्याची गरज पडणार नाही, कारण ह्या लक्ष्मी आपल्यासाठी कमी जगतात आणि आपल्या परिवारासाठी जास्त जगत असतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर